नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। थंडीचे दिवस आहे। थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जितक्या पालेभाज्या खाल तितक्या चांगल्याच आहे। तशीच आज मी छान अशी हिरवीगार कांद्याची भाजी बनवणार आहे। चला तर मग आपण बनवूया कांद्याची भाजी। हे बघा मैत्रिणींनो, छान अशी हिरवीगार कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कापून घेतली आहे। 10 मिनिटं अगोदर आपण धुवून ठेवायची भाजी, म्हणजे त्यातलं पाणी छान असं निसळून जाईल। तर भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण। लाल सुक्या मिरच्या घेतल्या मी इथं, लसूण, शेंगदाणे, भिजवलेली हरभरा डाळ, जिरे आणि चवीनुसार मीठ। शेंगदाणे आपण पहिले भाजून घ्यायचे। भाजीत घालताना कधी पण शेंगदाणे भाजून घ्यायचे, कच्चे शेंगदाणे दळून घ्यायचे नाहीये, कारण त्याच्यामुळे आपलं पोट दुखू शकतं। तर शेंगदाणे नेहमी भाजून घ्यायचे। हे बघा, शेंगदाणे आपले भाजून झाले, काढून घेऊ आपण आणि मिक्सरमधनं दळून घेऊया। खूप बारीक नाही दळायचे, जाडसरच ठेवायचे आपल्याला। मिरच्या आपण पहिले दळून घेणार आहे। इथे मी 6 ते 7 मिरच्या घेतल्या आहे, कारण थोडी तिखट हवी आपल्याला भाजी। छान आता मिक्सरमधनं आपण दळून घेऊया, त्यात थोडे जिरे पण घालूया। मिरची आणि जिरे आपण दळून घेतले। आता लसूण आणि शेंगदाणे आपण एकत्र दळून घेणार आहोत, कारण आपल्याला बारीक करायचे नाही, त्याच्यामुळे मी एकत्रच दळते, म्हणजे थोडे जाडसर राहतात। तेल टाकून घेऊ आपण। थोडं तेल, जास्त तेल घालायचे, कारण आपल्याला हरभऱ्याची डाळ पण घालायची त्यात। आपण जे वाटण करून घेतले ते आपण तेलामध्ये थोडं परतून घेऊया। जास्त नाही परतवायचं, कारण आपण सुकी मिरची टाकलेली तर ती जळून जाईल। आपण आता हरभरा डाळ टाकतोय। तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त टाकू शकता। मीठ घालूया चवीनुसार। छान असे आता परतून घ्यायचे। मंद आचेवर परतायचे, गॅस मोठा करायचा नाहीये। हे बघा, छान असं साईडने पाणी सुटायला लागले भाजीतलं। एक 10 मिनिटं आपण आता भाजी छान शिजवून घेऊ। 10 मिनिटानंतर आपली भाजी तयार होईल। छान असे आपली हिरवीगार कांद्याची भाजी डाळ घालून आणि बाजरीची भाकरी तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।